नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो। सहकार क्षेत्रासंदर्भातील महत्त्वपूर्ण लेखापरीक्षक नामतालिकेसाठी विभागाने मध्यंतरी एक परिपत्रक जाहीर केलं होतं आणि ह्या परिपत्रकासंदर्भातील विभागाने तुम्हाला लेखापरीक्षणासाठीची जी नामतालिका आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भाची जी काही तारीख दिलेली होती 20/4/2026। तर आता ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहून गेले असतील किंवा सर आम्हाला त्या ठिकाणी परिपत्रकासंदर्भातला लेखापरीक्षण नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा होता, तर आता विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका। त्यासाठी विभागाने नवीन परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भातली मुदतवाढ दिलेली आहे। तर ते आपण व्यवस्थित बघूया। बघा, सहकार विभागाची जी वेबसाईट आहे mahasahakar.maharashtra.gov.in या वेबसाईटला यायचं आहे। इथे तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीलाच जी काही नामतालिकेसंदर्भातील माहिती आहे, अपडेट आहे, ती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। बघा, सन 2026-28 कालावधीच्या लेखापरीक्षक नामतालिका संदर्भातील ऑनलाईन अर्ज मागवणे छाननी या संदर्भातील सुधारित जी काही कृती कार्यक्रम परिपत्रक आहे ते विभागाने इथे तुम्हाला PDF मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे। आता पहिलं जे परिपत्रक होतं ते तुम्हाला मी व्यवस्थित क्लिअरपणे समजून सांगितलं आहे, परंतु आता दुसऱ्या परिपत्रकामध्ये फक्त त्यांनी एवढीच माहिती दिली आहे की आता आपल्याला जो ऑनलाईन अर्ज सादर करायचा होता नामतालिकेसाठी लेखापरीक्षकाचा, तर त्यामध्ये मुदतवाढ दिलेली आहे तुम्हाला। तर ती मुदत कोणत्या तारखेपर्यंत आहे ते नवीन कार्यपुस्तिकेच्या आधारे आपण आता व्यवस्थित पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्हाला जे शीर्षक दिसतंय यावरती तुम्हाला इथे जी लिंक दिलेली आहे या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावरती तुम्हाला या पद्धतीचं हे परिपत्रक या ठिकाणी दिसेल। यामध्ये सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे की सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी ऑनलाईन पद्धतीने नामतालिका तयार करण्याबाबत 2026-28 या घटकांसाठी ओके। तर यामध्ये सुधारित जे काही परिपत्रक आहे या ठिकाणी हे परिपत्रक PDF स्वरूपात विभागाने उपलब्ध करून दिलेलं आहे। हा पहिला पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर पुढे यामध्ये सांगण्यात आलेला आहे, हा शेवटचा कॉलम आहे। बघा, यामध्ये सांगण्यात आलं आहे की जे काही 2026-28 या कालावधीचे राज्यस्तरीय लेखापरीक्षक नामतालिकाकरिता संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मुदतवाढ देणे आवश्यक झाले आहे। त्यामुळे विषयाकरिता प्रकरणी या संदर्भातील जे काही अर्ज असतील छाननीबाबत सुधारित कार्यक्रम पुढील तक्त्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी जाहीर केलेले आहे। बघा, आता हे व्यवस्थित समजून घेऊया। परिपत्रक जे आलेलं होतं त्याची तारीख होती 20/4 ओके, आणि जे ऑनलाईन अर्ज सुरू झाले होते ते 6/4/2026 पासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया। तर आता या ठिकाणी विभागाने तुम्हाला पूर्ण मुदतवाढ दिलेली आहे। त्याची जी मुदतवाढ आहे ती 5/5/2026 ही तारीख आता लक्षात ठेवा, कारण हे नवीन सुधारित परिपत्रक आहे। या परिपत्रकाच्या अनुषंगाने महत्त्वाची अपडेट्स या ठिकाणी विभागाने तुम्हाला दिलेली आहे। तर 6/4/2026 पासून तर 5/5/2026 पर्यंत तुम्हाला आता अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे ओके। चला, ही महत्त्वाची अपडेट्स होती तुमच्यासाठी। त्यानंतर पुढील या पद्धतीने परिपत्रकानुसार तुमची पुढची जी काही ऑनलाईन अर्ज फिलअप केल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर जो शेवटची तारीख लक्षात ठेवा 5/5/2026 ओके। तर ही शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करणं आवश्यक आहे। ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहून गेले असतील किंवा आता वेबसाईटवर काही टेक्निकली प्रॉब्लेम येत असतील, सो त्या अनुषंगाने विभागाने ह्या ठिकाणी तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे 5/5/2026 पर्यंत नवीन नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भात ओके। आणि बाकी पुढील तुम्हाला हे त्यांची प्रक्रिया दिलेली आहे कामकाजासंदर्भातील। आणि आपण जे काही लेखापरीक्षणाचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याचा सुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो एकदा जाऊन व्यवस्थित पहा ओके। चला, ही महत्त्वाची माहिती होती, ही तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे। सो त्यामुळे मुदतवाढ या ठिकाणी झालेली आहे तुमचं ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंदर्भात लेखापरीक्षक नामतालिकेसाठी 2026 ते 28 साठी ओके। चला, हे महत्त्वाचं परिपत्रक तुम्हाला समजलं या ठिकाणी, तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही बातमी शेअर करा। आणि वेबसाईटवरती हे परिपत्रक तुम्हाला विभागाने दिलेले आहे, तर एकदा व्यवस्थित ते डाउनलोड करा आणि ते सुद्धा एकदा तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा। तर आपलं महत्त्वाचं सूचना एवढीच होती की जे परिपत्रकासंदर्भातील जी महत्त्वाची माहिती होती की नवीन नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भातील ही जी महत्त्वाची सुधारित मुदतवाढ ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे ओके।
चला, आजचा व्हिडिओ जर मनापासून आवडलास लाईक मात्र नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जे विद्यार्थी लेखापरीक्षक नामतालिकेसाठी पात्र असतील, 3 वर्षाचा त्यांच्याकडे प्रॉपरली आर्थिक वर्षानुसार अनुभव असेल, तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी नामतालिकेसाठी अर्ज सादर करा. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.